छत्रपती संभाजीनगर गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या एका अत्यंत प्रेरणादायी उपक्रमाची आज आपण माहिती घेणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारलेल्या एक पेड़ मां के नाम या अभियानाची सुरुवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर तालुक्यात करण्यात आली आहे। या अभियानांतर्गत शनिवार 19 जुलै 2025 रोजी पिंपळगाव येथे शालेय विद्यार्थी, नागरिक आणि पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। आमदार प्रशांत बंब यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीम खेळत भारत माता मंदिर परिसरात आपल्या पित्यासोबत वृक्षारोपण केले। त्यांनी यावेळी निसर्गाशी एकरूप होण्याचे आवाहनही केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक पेड़ मां के नाम या अभियानाची गंगापूर तालुक्यातील विविध गावांमधून सुरुवात करण्यात आली। आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी बोलताना सांगितले की ज्याप्रमाणे आईला मुलाने कितीही त्रास दिला तरी ती एक शब्दही काढत नाही, त्याचप्रमाणे आपण देखील घराच्या किंवा इतर अडचणींसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करतो आणि झाडे ते निमूटपणे सहन करतात। मात्र आता प्रत्येकाने निदान एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे आणि निसर्गाशी सर्वांनी एकरूप झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमाला आमदार प्रशांत बंब त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री कांचन बंब, वडील डॉक्टर बन्सीलाल बंब, सरपंच मोहन बडोगे, धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर जीवन ताजी, डॉक्टर रणजित गायकवाड, डॉक्टर गणेश जाधव, डॉक्टर जगताप, डॉक्टर खरात, व्यापारी सुरेश मुनोत, प्रीतम मुथा, लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव, गट शिक्षणाधिकारी कापसे, विस्तार अधिकारी सकदेव तसेच गावकरी आणि विविध अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। आमदार प्रशांत बंब यांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। निसर्गाचे महत्त्व पटवून देत आईच्या निस्वार्थ प्रेमाशी झाडांची तुलना करून त्यांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे। आशा आहे एक पेड़ मां के नाम हे अभियान यशस्वी होऊन पूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपणाची चळवळ आणखी वेगात येईल।